दिला जाणार नाही, लक्ष असू द्या. तर सांगोर्ली संघ तर सांगोर्ली संघाच्या फलंदाजांना विनंती आपण जा मैदानात, आपली सलामीची जोडी पाठवा मैदानात लगेच. हॅलो. ना पहिल्या चेंडूवर धावा आल्या तब्बल 2. गोलंदाजी ट्रॅकवर सुयोग असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर त्याच्या पाटणोली संघाकडून सुयोगला जबाबदारी दिली. तिथे मात्र पहिल्या चेंडूवर जरूर डबलचा फटका होता. त्यानंतर डॉट बॉलची संख्या जरूर पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 2. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. सागर पारधी आणि विष्णू वाघमारे अशी सलामीची जोडी पुन्हा एकदा असणार. सुयोग तयार. लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम तिथे मात्र पूर्णपणे पाहत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी सुयोगच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक उचलताना आपल्याला चांगली गोलंदाजी करत असताना 3 बॉलची फेकी केली आहे. धावसंख्या तब्बल खर्च केली आहे 2. पुन्हा एकदा असणार सुयोग तयार. चांगली गोलंदाजी जरूर केली. पुन्हा एकदा असणार आहे गोलंदाजी ट्रॅकवर तयार. पुन्हा एकदा तिथे मात्र मोठा फटक्याचा प्रयत्न होता. यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज होणार बाद. पहिला धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम सांगोर्लीला. चांगली कामगिरी तिथे मात्र पाटणोली संघाच्या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. सुयोगच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. पहिला धक्का लागत असताना सांगोर्ली टीमला आपल्याला पाहायला मिळते.
नवीन फलंदाज युनिट क्रमांक 3चा फलंदाज तिथे आपल्याला पाहायला मिळतोय ऋषिकेश पारधी. जरूर जबाबदारी दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जरूर आलाय सुयोग. मात्र चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा असणार सुयोग तयार. स्टेट ड्राइव्हचा फटका केला तिथे मात्र चांगला फटका जरूर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतील तिथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू जाणार गोलीच्या वेगाने. येतोय चौकार आणि चौकारानिशीर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 6 धावा धावफलकावर. 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 6. चांगली कामगिरी तिथे जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फटका पुन्हा एकदा चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे असतील. राकेश कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र चेंडूची होईल अडवणी. तत्पूर्वी मिळेल सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावर. 1 विकेटचं पतन. पहिलं षटक तिथे मात्र होईल समाप्त आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7. 1 विकेटच्या नुकसाने तिथे आपल्याला पाहायला मिळतोय सांगोर्ली संघ. चला स्पीडअप करा. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. लगेच सॉल्व्ह झालाय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय राकेश कातकरी. स्ट्राईकला फलंदाज असणार आहे ऋषिकेश पारधी असणारे स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला विष्णू असणारे विष्णू वाघमारे ऋषिकेश पारधी अशी 2 फलंदाजांची जोडी मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश आलाय. दुसरं षटक उचलण्यासाठी असणारे सज्ज. 7 धावा धावफलकावर जरूर लागलेत. इथे मात्र धावांचा उच्चांक गाठेल का? मागचे सामने पाहिले तर फक्त 30च्या वरती अजूनही एखादाही संघ गेला नाहीये. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू जरूर एक्झिक्यूट केलाय. तिथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. हाही बॉल जाणार. अंपायरचा इशारा येईल. येतोय सीमा पार जाणारा चेंडू. येतोय चौकार. या चौकाराने शिर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 11 धावा धावफलकावर. धावगती मात्र मिळाली आहे. या फटक्यांची गरज असणार आहे. राकेशच्या पहिल्या चेंडूवर केलाय आक्रमण. पुन्हा एकदा असणार गोलंदाज राकेश तयार. स्ट्राईकला ऋषिकेश असणारे. चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लेट कटची नजाकत जरूर दाखवले. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र या चेंडूवर मिळणार सिंगल. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले निश्चितच वाजे गावाचे ग्रामस्थ सन्माननीय रामभाऊ पाटील त्यांचं इथं शुभ आगमन झालंय. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आमचे माजी सरपंच प्रदीपदादा पाटील आणि रोहन रामभाऊ पाटील यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल सुद्धा उपलब्ध झाले. तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया खूप खूप स्वागत. जाऊया आपण मैदानावरती. पुन्हा एकदा असणारी गोलंदाज तयार. राकेश चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय. 1 धाव खर्च केली आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर 12 धावा धावफलकावर. स्ट्राईकला फलंदाज विष्णू वाघमारे असणारे. एक गाडीटर फलंदाज म्हणून ओळख. ती ओळख दाखवावी लागेल. आज ओळख सिद्ध करावी लागेल. इथे मात्र मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. तिथे मात्र अबाकाच्या बाहेर चेंडू जाणार. सीमा पार. येतोय अजून एक चौकार.
आणि या चौकारानिशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 धावा धावफलकावर. चांगली कामगिरी तिथे मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. गोलंदाजाला टार्गेट केलंय तिथे मात्र राकेशला चांगली धावसंख्या जरूर पाहायला मिळते. 16 धावा, चांगली धावगती आपल्याला सांगुर्ली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाटणुली टीमवर केलेलं आक्रमण जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर राकेश, साईकला विष्णू. फटका जरूर चांगला आहे, उंचवर चेंडू गेलाय तिथे मात्र लांबी सुद्धा गाठणार. हा चेंडू जाणार, अंपायर जायचे राहील सीमा पार. येतोय माहिती षटकार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, फक्त चेंडूला दिशा दिल्याने हा चेंडू जाणार. अंपायरचा इशारा येईल सीमा पार, आउट ऑफ द पार. येतोय षटकार. या षटकारानिशीर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 28 धावा धावफलकावर. कमालीची फटकेबाजी विष्णूच्या माध्यमातून पाहायला मिळते. विष्णू वाघमारे मैदानात इथे मात्र आग ओकत असताना जरूर पाहायला मिळते. कमालीची फलंदाजी, सुरेख बॅटिंगचा अटॅक त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांची आपल्या संघाला गरज होती, ते फटके इथे मात्र त्या बॅट मधून येत असताना गोलंदाजाला टार्गेट केलाय. राकेशवर हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. प्रेशर असणारे हा चेंडू असणार वाईड निशीर. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 29 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार राकेश तयार. राकेशवर हल्ला चढवलाय, कमबॅक करावा लागेल. लाऊड अपील जरूर केली होती, ते मात्र पंचांनी लेग बाईकच्या स्वरूपात धाव मिळेल. एका धावेची धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावर, 30 रन्स कंप्लीट. चांगली धावगती जरूर पाहायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 30. चांगली धावगती सांगोर्ली संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आल्या होत्या 7. त्यानंतर कमालीची फटकेबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या 23 धावा कुठल्या या षटकामध्ये. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ऋषिकेश आणि विष्णू वाघमारेच्या माध्यमातून पाहिलेली फलंदाजी, सुरेख फलंदाजीचा मारा करत असताना मात्र प्रेशर असणारे तिसरं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजाला धावा कमी खर्च कराव्या लागतील. 30 धावा जरूर धावफलकावर लागलेत. धावांची इन्व्हेस्टमेंट तर कमी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुयोग असणारे. पहिले षटक जरूर चांगलं हाताळलं होतं, नंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. इथे मात्र पहिल्या चेंडूवर केलं आक्रमण. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, तिथे मात्र चांगली अडवणी चेंडूची जरूर झाले. 100% एफेक्ट देत असताना आपल्याला पाहायला मिळते. तुषार होते तिथे मात्र कमालीची क्षेत्ररक्षक तुषारच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या. एक कमालीचा तिथे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या शरीराला पुन्हा इथे मात्र झोकून दिलं. तिथे मात्र एका हाताने चेंडूची अडवणी केली. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आणि धावसंख्या 32 धावा धावफलकावर. सुयोगवर मात्र हल्ला चढवला होता. तिथे मात्र पुन्हा एकदा असणारे गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तिथे मात्र अंपायर जायशील लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळेल. एका धावेची धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर. आजच्या दिवसाचा जर विचार केला, हाय स्कोर जरूर पाहायला मिळते. 33 धावा आपल्याला जरूर धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. अजून धावांची इन्व्हेस्टमेंट किती होईल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला फलंदाज असणारे ऋषिकेश पारधी, ऑन स्ट्राईक फलंदाज असणारे. चांगली फटकेबाजी केली. 4 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी जरूर दिलंय. तिथे मात्र पुन्हा एकदा असणार तयार.
अंपायरचा इशारा येईल. हा चेंडू असणार वाईड. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू जरूर पाहायला मला. लगेच पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय आणि तिथे मात्र व्हाईट बॉलची सांगता. व्हाईटनीची अतिरिक्त धाव मिळेल. 34 धावा दाफलगावर. 34 ऑन बोर्ड. सुयोग असणारे गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला ऋषिकेश. चांगली कामगिरी करावी लागेल. ते मात्र बॅटची ईज जरूर लागली होती. तिथे मात्र चेंडूची अडवणी होणार. तत्पुरी सिंगल मात्र मिळेल. 34 धाव मिळेल तर्फी. 35 धावा दाफलगावर. चांगली गोलंदाजी सुयोगच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. कमबॅक करून देत असताना आपल्या संघाला एक इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून उतरताना जरूर पाहायला मिळते. तर मात्र स्ट्राईकला फलंदाज असणार विष्णू वाघमारे. कमालीची फटकेबाजी केली आहे. 6 चेंडूंमध्ये 18 धाब्यांची खेळली. त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. 2 षटकार लांब लचक जरूर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र वेगवान चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल तिथे जरूर पाहायला मिळते. कमालीच्या चेंडूंची सांगता होत असताना सुरेख गोलंदाजीचा अटॅक आपल्याला जरूर पाहायला मिळते. सुयोगच्या माध्यमातून ज्या गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो ती गोलंदाजी मात्र करत असताना आपल्या कर्णधारांनी दिलेली जबाबदारी ती जबाबदारी पूर्णपणे निभवत असताना गोलंदाजाला पाहू. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 35 धावा दाफलगावर. यॉर्कर लाईनचा चेंडू जरूर होता. ती मात्र लाऊड अपील केली होती. मात्र पंचांचा कुठलाही इशारा नसणार आहे. हा चेंडू असणार डॉट. डॉट बॉलची सांगता. चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एक पूर्णपणे प्रेशर मध्ये टाकण्याचा काम फलंदाजांना जखडून ठेवलंय. धावांची इन्व्हेस्टमेंट इथे मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. फटका जरूर हवेत केलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक दुरून प्रयत्न करतील. तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. अक्षय होते. तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक धक्का दुसरा धक्का लागत असताना जरूर पाहायला मिळेल. ज्या फलंदाजांनी षटकार लगावले होते त्या फलंदाजाला मात्र परतावं लागेल. विष्णू वाघमारे बॅक टू द डगआउट. डीजे विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत आम्ही करते. आणि त्यांचे सुपुत्र रोहन रामभाऊ पाटील यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल सुद्धा उपलब्ध झाली. तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करते खूप खूप स्वागत. तर निश्चितच आलेल्या सर्व पाहुण्यांच्या पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. त्यानंतर कुमार पाटील जबरदस्त खेळाडू त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल. मी पिंटू शेट पाटील यांना विनंती करेन. त्यानंतर आमचे प्रदीपदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. इथे मात्र ऑफ ट्रॅकर. तिथे मात्र चेंडू होता. चान्स जरूर बनवली होती. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र होणार चुकी. हा चेंडू जाणार सीमा पार. येतोय चौकार. ऋषिकेशच्या बॅटमधून आलेला तिथे मात्र चौकार जरूर पाहायला मिळतो. अक्षयवर केलाय पहिल्या चेंडूवर आक्रमण. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. अक्षयवर दिलेली जबाबदारी. तर स्पीडअप करा मित्रांनो विनंती आहे. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. पुन्हा एकदा तिथे मात्र बॅटची ईज जरूर लागले. एज अँड टेकन. कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. ऋषिकेश पारदी बॅक टू द डगआउट. करणाऱ्या परी 11 खंडोबा चेरिवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ जय हनुमान बोरले. दोन्ही संघांचे संघ नायक आपण संपर्क साधा.
प्रदीप 11 जय हनुमान बोरले आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा परी 11 खंडोबा चेरवली, दोन्ही संघांचे संघनायक तुम्ही संपर्क करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये इथे नाणेफेक होईल. दोन्ही संघांना मी विनंती करेन, बोरले विरुद्ध चेरवली अशी पहिल्या फेरीतील डी ग्रुपची ती तिसरी लढत असेल. नवीन फलंदाज जरूर पाहायला म्हणजे अनिकेत पाटील, अक्षयला मिळालेली सफलता. चांगल्या बॉलची सांगता तिथे जरूर पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता प्रेशर मध्ये टाकलाय फलंदाजाला. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, तिथे मात्र चौकारानंतर कमालीचा कमबॅक अक्षयचा पाहायला मिळतोय. हा बॉल असणारे वाईड, वाईड निश्चित धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावर, 40 धावांचा उच्चांक गाठलाय. इथे मात्र पुन्हा एकदा असणारे अक्षय तयार. तर स्पीडअप करा मित्रांनो. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हाई बॉल असणारे वाईड आणि वाईड निश्चित धावफलक जाईल. 41 धावा धावफलकावर. दोन चेंडू तिथे मात्र खराब जरूर पाहायला मिळाले. सलग 2 वाईड अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली होती, नंतर 2 वाईड. चांगल्या बॉलची सांगता इथे मात्र फलंदाजाला जखडून ठेवलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना अनिकेत असणारी स्ट्राईकवर, तिथे मात्र अनिकेतला जखडून ठेवलंय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणारे गोलंदाज तयार. हाई चेंडू असणार, पंचांचा इशारा येईल. वाईट ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू तिथे पाहायला मिळाला. लगेच पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय आणि वाईट निश्चित धावसंख्या जाईल 42 धावा धावफलकावर. 42 ऑन बोर्ड लागलेल्या जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार अक्षय तयार. ते मात्र फटका जरूर केलाय. पुन्हा एकदा या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल 43 धावा धावफलकावर. 43 ऑन बोर्ड. 43 धावा जरूर धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणारे अक्षय तयार. इथे मात्र चांगला फटका जरूर केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूची अडवणी करतील, त्यानंतर चेंडू फेकतील. 2 फलंदाजांमध्ये तिथे मात्र कॉलिंग जरूर पाहायला मिळाली. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून झालेली चुकी मात्र मागात पडेल का? फलंदाजाला मिळालं जीवनदान तिथे जरूर पाहायला मिळेल. या चेंडूवर धावा येथील 2 आणि 2 धावेनी शिर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 45 धावा धावफलकावर. तर सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आणि सर्व संघांच्या पाठीराख्यांना विनंती आहे, आपण कोणी रेलिंगच्या आतमध्ये यायचं नाहीये. आपल्याला प्रेमाची हाक असणारे, नाहीतर आमचे आयोजक सर्व आपल्यावर कारवाई करतील, आपल्याला बाहेर काढतील. तर आपल्याला विनंती आहे, आपण कोणी रेलिंगच्या आतमध्ये येऊ नका. तर सर्व आलेल्या ग्रामस्थांचं, सर्व संघांच्या पाठीराख्यांचं, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच चषक 2025चा धमाका पाहायला मिळतोय. त्याचतर्फे सर्वांचं सहर्ष स्वागत. तर चिरवली संघाचा कर्णधार आपल्याला विनंती, आपण लगेच यायचं आहे. तर बोर्ले संघाचा इथे मात्र कॅप्टन आलाय. चिरवली संघाचा कॅप्टन आपण लगेच उपस्थित राहायचं आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतात केतन पाटील. फटका इथे मात्र चांगला खेळलाय. गॅप मध्ये चेंडू जरूर ढकललाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्याने पूर्ण. चौथीचा प्रयत्न होता, तिथे मात्र नकार दिला. या चेंडूवर धावा मिळतील तब्बल 3. तर चिरवली संघाचा कॅप्टन आपण यायचंय. तर या 3 धावेनीची धावफलक जाऊन पोहोचेल 48 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणारे गोलंदाज तयार. चांगल्या बॉलची सांगता, तिथे मात्र डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. सुरेख लाईन, सुरेख लेंथ, सुरेख वेग जरूर पाहायला मिळेल या चेंडूवर. फलंदाजाला चकवलंय आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणारे गोलंदाज तयार.
या चेंडूवर मिळेल सिंगल आणि सिंगल निशीर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 49 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणारे गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज जरूर पाहायला मिळतो आपल्याला अनिकेत पाटील. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र बॅटची ईज लागून तिथे मात्र चेंडूची अडवणी होईल आणि आजच्या दिवसातील 50 कंप्लीट आपल्याला धावसंख्या जरूर पाहायला मिळते. 50 धावा कंप्लीट आजच्या दिवसातील आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावांचा उच्चांक गाठलाय सांगोर्ली संघानं. धावा जमवायच्या मात्र इथे कठीण होत्या. तिथे मात्र त्यावर केलेला परिश्रम, त्यावर केलेली मेहनत त्यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फटका जरूर चांगला खेळलाय तिथे मात्र स्ट्रेटरचा फटका अंगणला क्षेत्ररक्षक आले. तिथे मात्र चेंडूची फिकी झाली. तत्पूर्वी या चेंडूवर धावा मिळतील तब्बल 2 आणि 2 धावेनी चिर. धावफलक पुढे जाईल. 52 धावा धावफलकावर. 52 52 धावा जरूर धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. या चेंडूवर टार्गेट सेट केलं जाईल. टार्गेट सेट बॉल असणारे या चेंडूवर कोणता फटका येणार ते मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तर बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू असणार आहे. वाईट साठी लगेच चेक करण्यात येईल आणि आपल्या समोर डिसिजन दिला जाईल. तर फेअर डिलिव्हरी असणार आहे आणि हा चेंडू असणार आहे डॉट आणि डॉट बॉल निशीर. धावसंख्या धावून पोहोचते तब्बल 52 धावा धावफलकावर. 53चं असणार आहे टार्गेट. तर चिरवली संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे. आपल्याला तिसरा कॉल असणार आहे मित्रांनो. आपण लगेच यायचंय. जवळचा संघ आपल्याला पाहायला मिळतो चिरवली. आपण लगेच रिपोर्टिंग करायचे कॅप्टन. तर चेरिवली संघाचा संघनायक चेरिवली संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आपण यायचंय. बोर्ले संघाचा संघनायक पोहोचलाय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं खूप गरजेचं आहे. तर मी चेरिवली संघाच्या संघनायकाला विनंती करेन. तर चिरवली संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती आपण लगेच या. तर एक षटक समाप्त होण्याच्या अगोदर आपण चिरवली संघाचा कॅप्टन लगेच आपण रिपोर्टिंग करायची आपल्याला विनंती असणार आहे. तर निश्चितच इथे 24 लाईव्ह इव्हेंट्सचे सर्वेसर्वा संदेशदाता पाटील बोरले त्यांचं सुद्धा आगमन झाले. आता खेळाडूच्या भूमिकेमध्ये असतील. चेरिवली विरुद्ध बोरले अशी ही लढत असणार आहे. चेरिवली संघाचा संघनायक लगेच यायचंय. दुर्वेश ठोकल सांगुर्ली आणि जयेश पाटील उमरोली या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन या आपण मंचावरती. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करते खूप खूप स्वागत. 2 संघनायक पोहोचलेत. एका बाजूला परी 11 खंडोबा चेरिवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल इथे असणारे जय हनुमान प्रदीप 11 बोरले या 2 संघामध्ये नाणेफेक इथे होईल. तर नरेश दादा मसने त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर नरेश मसने यांना मी विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल.
आणि नाणेफेक जिंकले चेरिवली संघाने. विनायक फक्त डिसिजन निश्चितच दोन्ही संघासाठी खूप सारे शुभेच्छा असतील. तर चेरिवली संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यांनी घेतले फिल्डिंग. टॉस बॉक्स मधून त्यांचा निर्णय येतो. चेरिवली वॉन द टॉस अँड दे डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. आदित्य पाटील आम्हाला जॉईंट आहेत, वैभव भोपी आम्हाला जॉईंट होतील. दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनवायचे. जाएंगे दोस्तों मैदान में. चाय की व्यवस्था हमारे मंच के ऊपर करी गई है क्योंकि जिंदगी में ऐसी जिंदगी हमेशा मौज में जिया करो. बियर ठंडी और चाय गरम पिया करो. और वही चाय सर हो रही है हमारे मंच के ऊपर. हमारे विघ्नेश पाटिल बजा भी हमारे साथ है. नीलेश मसने आखिरकार हमारे बीच में पहुंच चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों. मुकाबला जारी है. पाटिल 11 पाटनोली, उनके खिलाफ खेल रही है गावदेवी 11 सांगुरली. ग्राम पंचायत सदस्य और उप सरपंच ट्रॉफी वाजे 2025 डे नाइट की ये क्रीडा प्रतियोगिता मैदान के अंदर हम देख सकते हैं. तर निश्चितच मी विनंती करेन पुन्हा एकदा आमचे पिंटू शेठ पाटील, दिलीप पाटील यांच्या शुभ हस्ते 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा संदेश दादा पाटील यांचं सुद्धा आपण करायचे स्वागत. तर निश्चितच संदेश दादा पाटील 24 लाईव्हचे सर्व त्यांना सुद्धा आम्ही कॉल केला आणि निश्चितच एका फोनवरती ते राजी झाले. टाइम टेबल ऍडजस्ट होत नव्हता, मात्र डेट फिक्स होत्या तरी सुद्धा त्यांनी इथे त्यांची सेवा पुरवली. त्यांचं सुद्धा स्वागत. तो जाएंगे एक बार फिर से मैदान में दोस्तों. अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में. यहाँ पर हम देख सकते हैं सांगुरली और उनके खिलाफ खेल रही है पाटनोली क्रिकेट टीम. पाटनोली टीम के सामने अब टारगेट होगा तो सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत दोस्तों. मैदान के अंदर हम लोड चलते. जीतने के लिए टारगेट है 53 रनों की आवश्यकता. यश आएंगे पहली ओवर लेकर. पहली गेंद के ऊपर 2 रन मिले. यहाँ पर स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज खेल रहे विशाल पाटिल. बबले अनिश पाटिल हमारे साथ है स्कोरिंग की भूमिका में. गेंदबाज से तैयार. बड़े स्ट्रोक की तलाश थे. ऊंचाई ज्यादा है, लंबाई मिली नहीं. वहां पर खिलाड़ी जरूर तैनात थे, लेकिन कोशिश करे. वहां पर गेंद रोकना इतना आसान बनेगा नहीं और गेंद जाएगी सीमा रेखा पार. मिल जाएगा चौका. पहली गेंद के ऊपर थी सिंगल, दूसरी गेंद के ऊपर आएगा चौका. रन बने हैं टोटल 5 ओवर का यह मुकाबला. मैदान के अंदर हम देख सकते हैं कौन मुकाबला जीता था. सबने चर्चा की थी रन क्यों नहीं बन रहे, लेकिन आखिरकार 5 ओवर में 53 बने. गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार. आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी इस बार. गेंद और बल्ले के बीच में ठीक से संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति होती भी. पहली 3 गेंदें गुजर चुकी है और टीम की रन संख्या बनी है टोटल 5 रन. 53 का पीछा करते हुए गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है यश मस्कर. सामने है बल्लेबाज राकेश काटकरी. 2 गेंदों में 1 चौका राकेश ने दिखाया. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज है तैयार. बड़े स्ट्रोक की तलाश है. ऊंचाई ज्यादा है, क्या लंबाई भी मिलेगी. आईवा कैच के लिए प्रिंस स्पोर्ट्स वीकर इनकी ओर से टी शर्ट है, लेकिन अब तक ज्यादा मौके मिले नहीं दर्शकों को. फिर भी एक छक्का आया. रन बने छक्के की मदद से 11 रन. एक टी शर्ट जीती है आज के दिन में पारस भोईर, जो पहले दर्शक बने थे जिन्होंने आईवा कैच लपक लिया. तो पारस भोईर उनके लिए सुनहरा मौका फिर से होगा. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है यश मस्कर. राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद थी. पीछे खिलाड़ी मिडॉन में तैनात है. 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा सिंगल के मदद से. यहाँ पर ओवर थ्रो. बैकअप अच्छा नहीं है. ऐसी गलतियां दोहराओगे तो यह अच्छी बात नहीं आपकी टीम के लिए. क्या कर रही है गेंदबाजी में.
पाटनोली क्रिकेट टीम को हम देख सकते हैं मैदान में। गावदेवी 11 सांगुरली और पाटिल 11 पाटनोली के बीच में। पाटनोली के सामने 53 का टारगेट है। 13 बन चुके पहली 5 गेंदों के ऊपर। पावर प्ले का ये ओवर है। डे नाइट ये प्रतियोगिता लगभग 6 बजे के आसपास ये प्रतियोगिता शुरू हुई और ऑन टाइम हम चल रहे 10:25 और आज की रात का ये 5वां मुकाबला हमारा जारी है। 9 मुकाबले टोटल होंगे एक रात में। इसके बाद 4 मुकाबले शेष रहेंगे। 1-2 बजे के आसपास काम निपट जाएगा। गेंदबाज है तैयार। इस बार अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई 1 रन का इजाफा होता है। रनों का पीछा किया जा रहा है मैदान में। रन बने हैं टोटल 14 रन। अंतिम गेंद का खेल है बाकी। गेंदबाजी के लिए यश मस्कर। यश की बात करेंगे, 1 चौका 1 छक्का खाए और राकेश कातकरी मैदान में बड़ी पारी खेलने के लिए जाने जाते। क्या बड़े स्ट्रोक आएंगे आने वाले समय में, यह भी देखने वाली बात है। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार। राइट आर्म ओवर द विकेट से। ये अच्छी गेंद थी। तीर की तरह सीधी निकली। डॉट गेंद की समाप्ति होती हुई तेज रफ्तार हमने देखी। बाकी का काम विकेट कीपर ने बखूबी से निभाया। पहले ओवर की समाप्ति है और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 14 रन बिना नुकसान। पाटिल 11 पाटनोली टीम। सचिन पाटिल, इनसे भी हम गुजारिश करेंगे आइए हमारे मंच के ऊपर। आपका भी तहे दिल से स्वागत है। पहला ओवर समाप्त होता हुआ रन बने हैं टोटल 14 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं। राकेश कातकरी 5 गेंद में 12 बनाए। 53 रनों का टारगेट है मैदान में। इस बार गेंदबाजी के लिए आएंगे ऋषिकेश पारदी। राइट आर्म ओवर द विकेट से गावदेवी सांगुरली क्रिकेट टीम बचाने के लिए उतरी है। फील्ड में थोड़े से बदलाव है। क्या मौका बनेगा, क्योंकि आज के रात के सभी मुकाबले हमने एक तरफे देखे हैं, लेकिन इस मुकाबले में क्या हमारे दिल जोरों से धड़केंगे, ये भी देखने वाली बात है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। पहली गेंद लेकर ऋषिकेश। शॉर्ट पिच ये गेंद थी। खिलाड़ी मौजूद कवर में डायरेक्ट हिट की तलाश थी। अंडर आर्म थ्रो आया, तब तक खिलाड़ी ने आसानी के साथ 1 रन चुराया और 1 रन का इजाफा होता हुआ। टीम की रन संख्या जाकर पहुंची है 15 रनों के ऊपर। अनीश पाटिल बबलिया हमारे नए नवेले स्कोरर है और इस टूर्नामेंट से डेब्यू भी करेंगे। वाह क्या बात है बबलिया। तो गुजारिश है जिन भी दर्शकों ने आग जलाई है, जहां पर अष्टविनायक ब्रास बैंड का ऑफिस है, वहां पर आयोजक पहुंचेंगे तो जरूर हम गुजारिश करेंगे कि वो आग आपको बुझानी है। तर प्रेक्षकांना विनंती असेल, ब्रास बँड ऑफिसच्या समोर ज्या कोणी शेकोटी पेटवल्या ती तुम्ही त्वरित विझवायचे। आयोजकांना त्रास होईल असं वर्तन तुम्ही करू नका। प्रेक्षकांना प्रेमाची विनंती। जबरदस्त ये गेंद थी। गुजारिश है दर्शकों से जिन्होंने भी पीछे आग जलाई है उस आग को बुझाना है। शेकोटी कोणी पेटवली ती लगेच आपण विझवा, प्रेमाची विनंती आहे। आयोजक तिथपर्यंत पोहोचले तर मग तुम्हाला अपमान सहन करावा लागेल।
तर निश्चितच कॅमेरामॅनने तुमचं छायाचित्र टिपलेत. तुम्ही सध्या लाईव्ह आहात, ज्यांनी कोणी ते शेकोटी पेटवल्या. तर वाजेकर प्रेक्षक असतील तर मग हे चांगली गोष्ट नाही. जर गावामध्ये आपण एवढे वर्ष म्हणतो गावामध्ये स्पर्धा नाही नाईटची, तो गुजारिश होगी कालूराम भुरगड़ा साहब, आपको भी आना है मंच के ऊपर. और बोरले के सम्मानीय रविंद्र पाटिल साहब, आपसे भी गुजारिश करेंगे कि आइए आप हमारे मंच के ऊपर. टीम की टोटल रन संख्या बनी है 20 रन. स्कोर कार्ड के ऊपर हम यकीनन देख सकते हैं अच्छा मुकाबला बनेगा. इस ओवर की 4 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं 20 रन. 53 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार. राइट आर्म ओवर द विकेट से एक बार फिर से तैयार है ऋषिकेश पारदी. कदमों का इस्तेमाल, लाजवाब यह स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी मौजूद रहता तो भी फर्क नहीं पड़ता. गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का. थैंक यू सो मच. इसी चक्के के मदद से पारी रफ्तार पकड़ती हुई क्या साझेदारी बनी है. 26 रन मैदान में. इस विकेट के ऊपर रन नहीं बन रहे थे, पिछले 4 मुकाबले हमने देखे, लेकिन इस मुकाबले में रन बन नहीं रहे, बह रहे हैं मैदान में. 11 गेंदों में 26 अब तक आए. 6 में 13 की पारी राकेश की और 5 में 12 बनाया विशाल ने. गेंदबाजी के लिए ऋषिकेश अब दबाव में गिरती भी नजर आ रही है. 19 गेंदे बचेंगे और 27 की आवश्यकता. इस तरीके के हालात, इस तरीके के मोमेंट्स हमें पसंद है क्रिकेट में. अंतिम गेंदे 19 और 27 की जरूरत. अच्छा क्रिकेट है, वो भी जानते हैं यहां पर विशाल सिंगल डबल से भी रन बन सकते हैं. पहला यहां पर अंतिम गेंद के ऊपर आया सिंगल, तो 2 ओवर की समाप्ति होती हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 27. 27 बने हैं. अब जीत की बात होगी. आने वाली 18 गेंदे और 26 रनों की आवश्यकता. चलो मुकाबला शुरू करने दोस्तों. अच्छा स्ट्रोक के पीछे पीछे खिलाड़ी मौजूद. मिसफील्ड, नतीजा भुगतेंगे. गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा यहां से चौका. हुक्के के शौकीन है दोस्तों बहुत, इसलिए वो आग जली थी. उसके बारे में भी चर्चा करेंगे जब भी समय मिलेगा. तब तक के लिए जाएंगे दोस्तों मैदान में एक चौका आता हुआ. टीम की रन संख्या बनी है टोटल 31 रन.
आने वाली गेंदे बचेगी अब 17 गेंदे और 22 रनों की आवश्यकता। 17 गेंदे 22 रन, मुकाबला कौन जीतेगा? मुकाबले में क्या मजा बरकरार रहेगा, लेकिन क्या कमाल की बल्लेबाजी अब तक दिखाई विशाल पाटिल ने। 7 गेंदों में 17 जोड़े, 6 में 13 का योगदान राकेश का है। बाउंसर ट्राई किया, ऊंचाई ज्यादा है, क्या मौका बनेगा? एक और क्या छूटा, दिल टूटा मैदान में और आसानी के साथ आगे बढ़ती हुई पाटिल 11 पाटनोली टीम जाकर पहुंची है 35 के ऊपर। रन बने टोटल 35 रन, 53 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। अब आने वाली 16 गेंदे और 18 की जरूरत है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, प्रेशर में दबाव में सागर पारदी क्या कमबैक करेंगे सांगुरली टीम? गावदेवी सांगुरली और पाटिल 11 पाटनोली के बीच में ये लड़ाई है। 16 गेंदे बची है और जीतने के लिए 18 की आवश्यकता। यदि मुकाबला टाई रहा तो मुकाबला सुपर ओवर में जाएगा, इस पर भी आपको गौर करना है। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी के लिए यहां पर गेंदबाज तैनात है सागर पारदी। तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले योगेश वाजेकर सांगुर्ली, त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती। आणि 40+ चे वाजेगावचे एक जबरदस्त खेळाडू धनाजी जले त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती। आपला सुद्धा खूप खूप स्वागत है। 39 बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। कदमों का इस्तेमाल किया था, आगे जाए पीछे जाए, गेंद थोड़ी सी शॉर्ट थी, एक्स्ट्रा कवर में एक और फंबल है। फील्डिंग के बलबूते के ऊपर मुकाबले गवाते हमने कई टीमों को देखा है और वही घटता है। कुछ कैचेस भी छूटे, कुछ ओवर थ्रो हुए और यहां पर हम देख सकते दबाव में है। 41 रन बने, 41 रनों की क्या कमाल की साझेदारी अब तक इन दोनों के बीच में। 14 गेंदे और 12 की जरूरत। टप्पा गिरने के बाद अंदर की तरफ गेंद आई, डॉट गेंद की यहां पर समाप्ति होती हुई। अब ठंड बढ़ना भी शुरू हो चुका है। बीच मैदान में शबनम गिरती है, ओस गिरती है मैदान में, हमने कल की रात में भी देखा था। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है लेफ्ट आर्म राउंड द विकेट से। 41 रन बने बिना नुकसान। कट करने का प्रयास, गैप में गेंद जाएगी, तेज आउटफील्ड है, गेंद को रोकना नामुमकिन। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। So much. जाएंगे दोस्तों मैदान में। 45 बने, जीतने के लिए 12 गेंदे 8 की जरूरत है। 12 गेंदे और 8 की आवश्यकता। क्या कमाल की यहाँ पर हम देख सकते हैं डीजे ऑपरेटिंग डीजे सतीश हमारे साथ है। बिल्कुल ठंड भी बढ़ रही है और वहां पर आग भी जल रही है। हमारे अच्छे दोस्त हनुमान पाटिल, एक समय था उनके आवाज का डंका बजता था, अब उनका क्षेत्र अलग है लेकिन फिर भी क्रिकेट के प्रति प्यार है। आइए हनुमान पाटिल, आपका भी तहे दिल से स्वागत है। हनुमान पाटिल चेरेवली, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। प्रदीप पाटिल वहां पर मौजूद है। जब प्रीमियर लीग की टूर्नामेंट होती थी, एडिटिंग इतनी अच्छी नहीं होती लेकिन मोबाइल से एडिट करते थे हमारे लिए, लॉर्ड्स और सब कुछ करते थे। तो उस संदीप भगत, उनका भी यहाँ पर हम उनसे भी गुजारिश करेंगे, आइए आप हमारे मंच के ऊपर। सैंडी जाएंगे मैदान में। 12 गेंदे 8 रन। पीछे खिलाड़ी जरूर तैनात है। अगला मुकाबला है चेरेवली और बोरले के बीच में, दोनों टीमें तैयार रहना है। टॉस जीता है चेरेवली क्रिकेट टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला है। परी 11 खंडोबा चेरेवली और उसके खिलाफ खेलेगी प्रदीप 11 जय हनुमान बोरले, जिनके बीच में डी ग्रुप का वो तीसरा मुकाबला होगा। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार राइट आर्म ओवर द विकेट से। एक बार फिर से 11 गेंदे 7 की आवश्यकता। सूरज जरूर गेंदबाजी में आएंगे। पीछे खिलाड़ी तैनात, दूसरे का क्या मौका बनेगा? अच्छे थ्रो की उम्मीद थी लेकिन तब तक 2 रन का इजाफा होता है। जीतने के लिए अभी भी 5 रन की आवश्यकता हो रही है। जबरदस्त ये मुकाबला आगे बढ़ता है। हम देख सकते हैं कौन मुकाबला जीतेगा। और इसी बीच हमारे मंच के ऊपर तशरीफ लाएंगे सम्मानीय अनिल केशरीनाथ पाटिल वाजे, उनसे भी गुजारिश है आइए आप हमारे मंच के ऊपर, आपका भी हम तहे दिल से स्वागत कर दें। जीतने के लिए 5 की आवश्यकता।
अच्छी गेंद थी, जड़ में फेंकी भी गेंद, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन का इजाफा होता है, दूसरे की मांग थे लेकिन इस बार गलत कॉलिंग के शिकार बने। 48 रनों की साझेदारी आखिरकार टूटी और पहली सफलता मिलेगी गावदेवी सांगुर्ली टीम को। जीतने के लिए जरूरत है अभी भी 4 की जरूरत। तर विनंती असणाऱ्या अनिल केशवनाथ पाटील त्यांना सुद्धा मी विनंती करेन या मंचावरती आपलं सुद्धा खूप खूप स्वागत। त्यानंतर अनंत गाताडे आंबिवली महावितरणचे कर्मचारी त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा यायचे मंचावरती आपलं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर प्रवीण बालाराम भोपी त्यांना सुद्धा मी विनंती करू या मंचावरती, स्पर्धा गावाची तर सर्वांना मी विनंती करेन की या आपण मंचावरती आपलं खूप खूप स्वागत आहे। जीतने के लिए 4 रन की जरूरत है। 9 गेंदे 4 रन, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। जीतने के लिए अभी भी 3 रन की आवश्यकता हो रही है। आने वाली गेंदें बचेगी, इस ओवर के आने वाली 2 गेंदों का खेल बाकी है। 8 गेंदे और 3 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। राज पाटिल हमसे जरूर कांटेक्ट कर दे और निश्चित तौर पर राज का भी योगदान बेशकीमती है। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार। आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, खिलाड़ी पीछे तैनात। 1 रन का तो आसानी के साथ इजाफा होता हुआ। अब मुकाबला आसान से, जोखिम नहीं उठा रही है बल्लेबाजी करने वाली पाटिल 11 पाटनोली। जीतने के लिए 7 गेंदे और 2 रन की आवश्यकता हो रहे। तो इसी बीच अनिल पाटिल और प्रवीण भोपी इनका भी यहाँ पर आगमन होता है, उनका भी तहे दिल से हम स्वागत कर दे। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। आने वाली 7 गेंदे 2 की आवश्यकता। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज सूरज भोपी है तैयार। सीधे बल्ले से खेला, खिलाड़ी जरूर मौजूद थे। मिसफील्ड दूसरे की तलाश है और 2 रन का इजाफा होता और मुकाबला जीता पाटिल 11 पाटनोली टीम। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड। तर निश्चितच सामन्याचा हिरो ज्यानं 15 चेंडू खेळला आणि 35 धाब्यांचं योगदान दिलं, खेळाडू ठरते मैदानावरती विशाल पाटील, मॅन ऑफ द मॅच। मंचावरती खूप सारे अतिथी मान्यवर आमचे ग्रामस्थ विनोद भगत त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेमध्ये, त्यांचं सुद्धा स्वागत आहे। तर खेळाडू ठरते विशाल 15 मध्ये 35 धाब्यांची त्याची खेळी आपण या सामन्यामध्ये पाहिली। तर खेळाडू ठरते विशाल, यायचं मॅन ऑफ द मॅच आणि